शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी रात्री 12:30च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील खारगाव ते आरेगावच्या मध्यवर्ती ठिकाणी वणवा लागला होता। हा वणवा विझवण्यासाठी सह्याद्री वन्यजीवन रक्षणार्थ सामाजिक संस्था कोलाडचे कार्यकर्ते गेले होते, मात्र तेथील भयान दृश्य पाहून ते हादरून गेले। वणव्याच्या ठिकाणी कुत्र्याच्या पिल्लांना कोंडण्यात आले होते। या पिल्लांचा आवाज ऐकून कार्यकर्ते तिकडे धावले। त्यांनी त्या पिल्लांची वणवा येण्याआधीच सुटका केली। पिल्लांना कोंडण्याचे कृत्य कोणातरी विकृताचे असावे। जर कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले नसते तर कुत्र्याची पिल्ले होरपळून भाजून मेली असती। या धक्कादायक प्रकाराचा कार्यकर्त्यांनी व्हिडिओ तयार केला। दरम्यान रायगड जिल्ह्यात वणवा लागतो की लावला जातो असा सवाल केला जात आहे, कारण 24 फेब्रुवारी रोजी जवळपास 13 ठिकाणी वणवा लागल्याच्या घटना घडल्या। त्यापैकी 8 ठिकाणी वणवा नियंत्रणात आणण्यात यश आले। मुरुड दुपारी 12 वाजता, आरे बुद्रुक दुपारी 1:30 वाजता, आरे खुद्द दुपारी 2:40 वाजता, खारगाव दुपारी 3 वाजता, संबे 4 वाजता, भिसे रात्री 8 वाजता, भिसे खिंड नागोटणे साईड रात्री 10 वाजता, R26 हॉटेलच्या समोर रात्री 12:30 वाजता वणवा लागला होता। सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था कोलाड यांनी हे वणवे नियंत्रणात आणले। संस्थेचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून आमदार अनिकेत तटकरे यांनी देखील या संस्थेच्या कामाचे कौतुक केले आहे। तर R26 हॉटेलच्या समोर जंगलाला वणवा लागल्याची माहिती सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला मिळाली। घटनास्थळी आल्याच तुम्ही पाहू शकता एक समोर क्वारी दिसते आणि त्या क्वारीच्या परफेक्ट खाली एक भली मोठी दगड आहे। त्या दगडीच्या आतमध्ये जवळपास 5 कुत्र्याची पिल्लं होती आणि त्या 5 पिल्लांना आतमध्ये कोंडून तुम्ही बघू शकता एवढ्या दगडाने ती जी जागा होती ती पूर्णपणे बंद करून ठेवलेली, जेणेकरून ती कुत्री आतमध्ये मरून जातील किंवा त्याच्या पाठचं काय हेतू काय होतं ते आम्हाला अद्याप अजून समजलं नाही। पण तुम्ही पाहू शकता त्या कुत्र्यांना अगदी तडपत मारण्याचा हा पूर्ण एक कट दिसत आहे। आता हे कुणी केलं ह्या बाबतीत अजून काही आम्हाला माहिती मिळाली नाही। आम्ही आता त्या कुत्र्यांच्या पिल्लांना बाहेर काढून सोडून दिलेलं आहे। ज्यावेळेस आम्ही हा वणवा विझवायला आलेलो त्यावेळेस एक कुत्री इथनं धावत पळत जात होती आणि कुत्र्यांच्या पिल्लांचा ओरडण्याचा आवाज येत होता। त्यामुळे आम्हाला ही माहिती पूर्ण आमच्या लक्षात आली आणि येऊन लगेच आम्ही बघितलं तर कुत्र्याची पिल्लं अडकलेली। आता त्यांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। आतमध्ये इथं दोन्ही दगडी लावलेत म्हणजे कुठनं जायला चान्सच नाही त्यांना। एक काम कर, व्हिडिओ बनव आणि बोल त्याच्यामध्ये। नाही जागाच नाही कुठं जायला त्यांना। हे इथनं वरनं जात आहेत पण हे दगडी कुणी लावलेत मग? दगडी लावल्यात हे बघ। वणवा विझवण्यासाठी आलो असता एका क्वारीमध्ये दगडाखाली एक 3 ते 4 कुत्र्याची पिल्लं दिसत आहेत आणि त्यांना शिरायला एकच वाट आहे।
शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.